तू एकदा ठरव काय ते. तू नक्की काय करायचं ठरवलंयस? काय चाललंय तुझं हे? तरी मी तुला सांगितलं होतं सत्यजित, आता कुठलाही मूर्खपणा करू नकोस. असं काहीही वागू नकोस ज्याने परिस्थिती अजून बिघडेल. पण तू कुणाचं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस ना, मग काय करणार? आता तोंड उघडून बोलशील का? नक्की काय ठरवून गेला होतास तिथे? का केलंस असं? मी माझ्या मुलीसाठी आणि बायकोसाठी काहीही करू शकतो. ओके, मग खड्ड्यात जा, कळलं? मग मी तुला शेवटचं सांगते सत्यजित, तुला जर मंजिरी परत हवी असेल, शुभ्रा परत हवी असेल, तर जरा डोकं जागेवर ठेवून वाग. असा मवालीपणा करून काहीच साध्य होणार नाहीये. तुला धीर धरायलाच हवा. कोणी दिलं? काय 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 नाव काय म्हणाल? अच्छा, बाबा, तुम्ही बोललात ना पोलिसांशी, काय झालं? मी फोन केला होता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार मागे घेण्यासाठी. तक्रार मागे सुद्धा घेतली मी, पण त्याच्या आधीच त्याचा जामीन झाला. जामीन झाला? कोणी दिला जामीन? कोणीतरी अनघा राजे नावाची बाई होती. कोणी अनघा राजे? जाऊ दे मंजिरी, जाऊ दे. अगं तिचं नाव ऐकताच तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले पाहिले मी ना, त्याच्यानं अंदाज बांधला. जाऊ दे, जाऊ दे. किस नाव घेण्याची तसदी घेऊ नकोस, सांगू नकोस, मला सांगू सुद्धा नकोस खरंच. कारण तुझ्या नवऱ्याचं एकूण चरित्र पाहता त्याच्याच अनेक गोप गोपिकांमधली असणारी, बरोबर ना? थांब, माझं बोलणं नाही संपलं अजून, थांब. हे बघ, मी काय सांगतो त्याचा अजून विचार कर. तुझ्या मागची ही कटकट कायमची संपवून टाक. त्याला रमू दे ना त्याच्या गोप गोपिकांमध्ये. मला त्याच्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाहीये. फक्त मला तुला या जंजाळातून बाहेर काढायचं, बस एवढं. काळजी वाटते तुझी म्हणून. शेवटी निर्णय तुझाच आहे. तुला असं दुःखात जगताना मला नाही बघवत, म्हणून राहत नाही, म्हणून बोलावं लागते. गप्पच बसणार आहेस का तू? सत्यजित, बोल काहीतरी. काय चाललंय मनात ते तरी सांग. जोपर्यंत माझी बायको आणि माझी मुलगी घरी परत येत नाहीत, तोपर्यंत माझ्या मनात काय चाललंय मला कोणाशीच बोलायचं नाही. ठीक आहे, तू बोलू नकोस. मी काय सांगतेय ते ऐकशील. हे मग तुला मंजिरीला परत मिळवायचं असेल ना, तर तिला प्रेमाने जिंकावं लागेल. ती पुन्हा तुझ्या प्रेमात पडेल असं काहीतरी करावं लागेल. सत्यजित, तुझ्यातला माणूस तिला नव्याने कळणं गरजेचं आहे. हे बघ, तुझ्याकडून तिच्या प्रेमाचा, तिच्या विश्वासाचा खून झालाय. त्यामुळे तुला हा विश्वासच परत मिळवायचा आहे.
आय नो हे खूप कठीण आहे. ते करताना तुला अपमान सहन करावा लागेल, लोकांची बोलणी ऐकायला लागतील, पण त्याला पर्याय नाही. गेले पुन्हा लाईट. कंटाळा आलाय सतत लाईट जाण्याचा मला. कुठे मेणबत्त्या? आत असतील. ए थांब थांब, तू नको जाऊ. पडशील कुठेतरी, ठेच बीस लागेल, मी बघते. थांब. अनघा, लागायची ती ठेच लागली आता ऑलरेडी. आलो थांब. हो. अनघा, एक्सक्यूज मी, हे कोण? ते काहीच बोलणार नाही. तुम्ही ये ना, मी सांगतो ना. हॅलो, अजय खोपकर. आणि ही माझी बायको अनुराधा खोपकर. अगं आता झालाय ना जामीन. आलता ना फोन विहंगत तसा. मग कशा पायी? अहो पण मग आता हा कुठे राहिलाय? ऑफिसात गेला असेल. ऑफिसात कसा जाईल सासूबाई? मला तर वेगळीच भीती आहे. हा बहुतेक ना सनमाईकांच्याच घरी गेलाय भांडायला. तसं काय बी व्हायचं नाही. जे होऊन येते झालं ना सकाळी. मग अगं पण मला सत्याचं काही सांगता येत नाही सासूबाई. आता डावर दर सोडून आलीस तू. विचारही नाही केलास माझं काय होईल ते. एक्सक्यूज मी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यांचं नाव अनुराधा खोपकर नाहीये. त्यांचं नाव मिस राजे, मिस अनघा राजे. नावही बदललंस तू. तिच्या शॅम्पूच्या ब्रँड पासून चपलेच्या साईज पर्यंत सगळ्याची माहिती आहे माझ्याकडे. ती लिहिताना पेन कसं पकडते किंवा किंवा ती टेन्शन मध्ये आल्यानंतर तिच्या पायाच्या अंगठ्याने जमीन कशी उकरते बघायचं तू. बघ आता पण तेच करत असेल. मी म्हण, चल ना घरी, चल ना. बस झाला ना खेळ. चल ना. सगळं बाहेर जाऊन करायचं. ते इथल्या इथे गाडून टाकेल तुला. चल निघ. सत्यजित गप्प बस. तू जा ना इथून. अनघा, तुला कळत नाहीये का मी काय सांगते? अनघा शट अप, मला बोलू दे. जा इथून. जा प्लीज. जा इथून.
बहुत सियाराना लगता है। डायरेक्ट हात उघडलास तू सत्यजित, काय सभ्यपणाचं लक्षण आहे? डोंट वरी, मी खूप सभ्य माणूस आहे. आणि कसं आहे ना, बायको सोडून गेलेल्या नवऱ्याचं दुःख तुला नाही कळायचं. एनिवे अनु, तुझ्या आता या नवीन घराचा पत्ता कळलेलाच आहे मला. तेव्हा फायटर मित्र नसताना येईन एकदा, मग बोलूया आपण निवांत. दुसरी खायची? तुला लक्षात ठेवीन मी. पण नक्कीच असं काहीतरी करेन जेणेकरून तुम्ही मला लक्षात ठेवशील कायमच. आय ओ यू वन. हॅलो, मंजिरी बोलते आहे. हां बोल. मिस्टर मुधोळकरांना फोन देता का जरा? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. सत्यजित अजून घरी आला नाहीये. त्यांचा जामीन तर दुपारीच झाला ना? हो, म्हणजे विहंगचा फोन आला होता तसा, पण सत्या नाही अजून घरी आला. मग कुठे गेलेत काही माहिती आहे तुम्हाला? विहंग भाऊजींनी सांगितलंच असेल ना तुम्हाला त्यांना जामीन कोणी दिला ते? तुमच्या गप्पा राहण्यातच आलं सगळं. ठीक आहे. शाले, पाणी पी. अनघा, अगं अशी आता किती वेळ रडत राहणार आहेस? हे बघ, जोवर मी इथे आहे तोवर तुला कोणी काहीही करू शकत नाही, कळलं? अनघा, नाही नाही, मला इथून जायला पाहिजे. तो परत यायच्या आत जायला पाहिजे. मला असं नाही सोडणार. मला त्याच्या बरोबर नाही जायचंय सत्यजित. मला नाही जायचंय. मी कुठेतरी लांब निघून जाते. तू दूर कुठेतरी, जिथे तो मला कधीच शोधू शकणार नाही. नाही तर मी जीवन देते. अनघा, 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 अगं काय वेडेपणा चाललाय हा? हा वेडेपणा नाहीये. वेडेपणा तो आहे जो तू मगाशी केलास. काय? तू का हात उचललास त्याच्यावर? तू कुंची आहे खूप. तू पलटवार करणार. माझा ऐकशील ना?
तू तू नको राहूस इथे. तू जा प्लीज. आणि ना आणि मलाही जाऊ दे. जाऊ दे प्लीज. मी जाते. हे घर सोडून, हे शहर सोडून. माझं ऐकणार आहेस का तू? नाही नाही, मी आता कोणाचंच काहीच ऐकणार नाहीये. तो तो परत आलाय. तो परत आलाय म्हणजे तो त्रास, त्या आठवणी, ती घुसवट, सगळं सगळं परत येणार. मला नाही राहायचंय इथे, नाही राहायचंय. एकदा पुन्हा मी त्याच्या तावडीत सापडले ना सत्यशील, तर जिवंतपणी मरणापेक्षा भयंकर अवस्था काय. तुझ्याशी बोलल्याशिवाय आणि तुझं सगळं ऐकून घेतल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. तुझ्या पूर्वायुष्याबद्दल तुला विचारलं होतं तेव्हा मला म्हणाली होतीस वेळ आली की सगळं सांगेन. आता ती वेळ आली. माझ्या भूतकाळात आठवण्यासारखं काहीच नाहीये सत्यजित, कारण माझा भूतकाळ कोरला गेलाय माझ्या मनावर. माझ्या वडिलांचा बिझनेस होता, टेक्सटाईलचा. आई लहानपणीच गेली, त्यामुळे मग मी आणि पप्पाच. हुशार होते मी, डॉक्टर झाले. पप्पांनी क्लिनिक काढून दिलं प्रॅक्टिससाठी. मस्त चालली होती प्रॅक्टिस. खुश होते मी माझ्याच विश्वात. आणि मग अजयची एंट्री झाली. दवाखान्यातच भेटला पहिल्यांदा. एका लहान मुलाचा जीव वाचवताना जखमी झाला होता. पहिल्याच भेटीत आवडला अरे मला. शांत, हसरा, थोडासा शाय. असं तेव्हा वाटला होता. आता विचार केला की हसायला येतं माझं मलाच. मैत्री झाली, प्रेमात पडले, लग्न करायचं ठरवलं, केलंही. पप्पांचा सुरुवातीला विरोध होता आमच्या लग्नाला, कारण अजयचा फिक्स असा काही बिझनेस नव्हता. सतत काहीतरी नवीन नवीन प्रयत्न करायचा. पण तो, मलाही उमेद होती की होईल याचं सगळं स्थिर स्थावर. खरं सांगायचं ना तर विश्वास होता अजयवर. कोणाचीही मदत न घेता स्वकर्तृत्वावर नक्की काही ना काही अचीव करेल हा माणूस. ऑनेस्टली सांगू, दडी झाले होते त्याच्या प्रेमात. मग काय झालं? नव्याची नवलाई उतरायला लागली आणि खरं सगळं समोर येत गेलं. पण म्हणजे नेमकं काय झालं? काहीच नाही. अजयकडनं काहीच साध्य होण्यासारखं नव्हतं. मग त्याचं फ्रस्ट्रेशन वाढायला लागलं. ते माझ्यावर निघायला लागलं. रोज दारू पिऊन घरी येणं, मला शिवीगाळ करणं वाढतच गेलं. पहिल्यांदा हात उचलला ना त्यांनी अंगावर, तेव्हा घर सोडून गेले होते मी. मग त्यांनी पप्पांची मनधरणी केली. शेवटी प्रेम केलं होतं ना त्याच्यावर. भुलले त्याच्या गोड बोलण्याला. परत आले घरी. हो, नाही मग तुम्ही या ना, घरीच या. मी वाट बघतो तुमची. यापेक्षा महत्वाचं असं कायच नाही मला. या, मी आहे.
एक मिनिट जरा होल्ड करा, 1 मिनिट. बाबा बोल बेटा काय? बाबा मला तुमच्या गाडीची किल्ली हवी आहे. आता इतक्या रात्रीची कुठे निघालीस तू? मी ते सगळं आल्यावर सांगते तुम्हाला. प्लीज मला आत्ता गाडीची किल्ली द्या. मुधोळकरांकडे चाललीस? काय आवश्यकता काय? अगं तुझा त्याचा आता काही संबंधच नाहीये ना. मग एकदा घटस्थापनेला जाऊन आलीस ना तू, मग आता परत परत काय आहे? अहो नाही, मी तिथे नाही जात आहे. माझं जरा वेगळीकडे काम आहे. प्लीज मला किल्ली देता का? तेच विचारतो ना मी, कुठे? बाबा मी आल्यावर सगळं सांगते ना तुम्हाला. प्लीज मला आत्ता किल्ली द्या. शुभ्रा झोपली तोपर्यंत पटकन जाऊन येईन मी. ड्रॉवर मध्ये जगे आणि जरा सावकाश काळजी घे. हो मी येते तासाभरात. तुम्ही नका काळजी करू माझी. हा सॉरी. हो मग तुम्ही या, मी वाट बघतोच तुमची घरी. म्हणजे मुलगी होती फोन. हा मगाशी. या तुम्ही या.